विद्यार्थी मित्र हो, मागील तासामध्ये आपण कराची उद्दिष्टे अभ्यासत होतो. कर आकारण्यामागे सरकारची काय उद्दिष्टे असतात, कोणकोणती ठराविक उद्दिष्ट समोर ठेवून कर आकारला जातो, याविषयीची आपण चर्चा करत होतो. त्यामध्ये आपण पाहिलं की उत्पन्न मिळविणे, कर मिळविणे हे कर आकारण्यामागचं पहिलं उद्दिष्ट असतं. त्यानंतर आर्थिक स्थैर्य निर्माण करणे, अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हे कर आकारण्यामागचं दुसरं उद्दिष्ट असतं. त्यानंतर उपभोगावर नियंत्रण करणे, आरोग्यासाठी विघातक वस्तूंचा वापर, उपभोग नियंत्रणात ठेवण्यासाठी कर या साधनाचा वापर केला जातो. चौथं जे उद्दिष्ट आहे कर आकारण्यामागचं ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढवणे. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी कर या साधनाचा वापर केला जातो. कर आकारण्यामागचं पाचवं उद्दिष्ट आहे उत्पन्नाचे पुनर्वितरण घडवून आणणे. उत्पन्नाचं असमान वाटप होत असते, ते असमान वाटप टाळण्यासाठी उत्पन्नाचं पुनर्वितरण घडवून आणणे हाही एक कर आकारण्यामागचा उद्दिष्ट असतं. त्यानंतर कर आकारण्यामागचं सहावं उद्दिष्ट होतं आर्थिक विकासाला चालना देणे. देशाचा आर्थिक विकास घडवून आणणे ही सरकारची जबाबदारी मानल्या जाते. त्यामुळे सरकारने आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि हे प्रयत्न करीत असताना सरकार आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कर आकारित असतो. म्हणजे कर आकारण्यामागचा सहावा जो उद्देश असतो तो म्हणजे आर्थिक विकासाला चालना देणे. त्यानंतर रोजगार निर्माण करणे. कर आकारण्यामागचं सातवं उद्दिष्ट आहे रोजगार निर्माण करणे. देशात रोजगाराच्या संधी निर्माण करून देशातील लोकांच्या हाताला काम देणे, त्यांना रोजगार पुरवणे हे सुद्धा कर आकारण्यामागचं एक उद्दिष्ट असते. त्यानंतर विदेशी व्यापार, विदेशी व्यापारावर प्रभाव टाकणे, विदेशी व्यापारामध्ये वाढावा निर्माण करणे, विदेशी व्यापारातली तूट भरून काढून विदेशी व्यापारात वाढावा निर्माण करणे हे सुद्धा कर आकारण्यामागचे एक उद्दिष्ट असते. आज या तासामध्ये आपण कर आकारण्यामागची दुसरी दोन उद्दिष्टे पाहणार आहोत. या पूर्वीच्या तासामध्ये आपण कराची आठ उद्दिष्टे पाहिली. या तासामध्ये आपण कराची आणखी दोन उद्दिष्टे पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे व्यापक समाजहित. व्यापक समाजहित. सरकारला कर आकारून
व्यापक समाजहित प्राप्त करायचं असतं. कारण जगातील बहुतेक देशांनी आता कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारलेली आहे. सरकार कर आकारून उत्पन्न मिळवते आणि हे उत्पन्न मिळवल्यावर या उत्पन्नाच्या माध्यमातून महत्तम सामाजिक कल्याण साधण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं काम सरकार या कराच्या माध्यमातून करते. कारण सरकार कर आकारते आणि सरकारनं एकदा कर आकारल्यानंतर ते सक्तीचं देणं असतं. ते अपरिहार्यपणे द्यावंच लागतं आणि यामधून सरकारला प्रचंड प्रमाणात महसूल प्राप्त होतो आणि हा महसूल प्राप्त झाल्यानंतर सरकारला महत्तम सामाजिक कल्याण साध्य करण्यासाठी विविध कामे हाती घ्यावी लागतात. समाज कल्याणाची अनेक कामे हाती घ्यावी लागतात. समाज कल्याणाच्या अनेक योजना हाती घ्याव्या लागतात. महत्तम सामाजिक कल्याण घडवून आणण्यासाठी सामाजिक सुरक्षिततेची कामं हाती घ्यावी लागतात. उत्पादन वाढविण्याची कामे हाती घ्यावी लागतात आणि सरकार अशा पद्धतीनं कर रूपानं जे महसूल प्राप्त झालेला आहे त्या महसुलाच्या साह्यानं समाजहिताची विविध कामे हाती घेते. या माध्यमातून सरकार समाजाला मूलभूत सुविधा पुरविण्याचं काम करते. समाजाचं महत्तम कल्याण साध्य करण्यासाठी, देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारवर येते आणि ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर खर्च करतो. आणि एवढंच नाही तर सरकारला केवळ मूलभूत सुविधा पुरविण्याचंच काम करावे लागते असं नाही, तर मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबरच सरकारला विविध योजना राबवाव्या लागतात आणि ह्या योजना राबवून समाजातील लोकांचं महत्तम कल्याण कसं होईल, समाजातील लोकांचं महत्तम हित कसं साधलं जाईल, त्यासाठी योजना राबवाव्या लागतात. आणि ह्या योजना राबवत असताना सरकारला कराच्या माध्यमातून निधी जमा करावा लागतो आणि देशातील जनतेला मूलभूत सुविधा पुरवाव्या लागतात आणि मूलभूत सुविधा पुरवून समाजाच्या सुरक्षिततेच्या योजना सुद्धा सरकारला राबवाव्या लागतात. अशा प्रकारे महत्तम कल्याणाचं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी सरकारला मूलभूत सुविधा पुरवाव्या लागतात आणि मूलभूत सुविधा पुरविण्यासोबतच वेगवेगळ्या योजना राबवाव्या लागतात आणि या माध्यमातून व्यापक समाजहित साध्य करावं लागते. म्हणून व्यापक समाजहित प्राप्त करणे, व्यापक समाजहित साध्य करणे हे उद्दिष्ट सरकारला कराच्या माध्यमातून पूर्ण करावं लागते. त्यानंतर कर आकारण्यामागचं दुसरं उद्दिष्ट आपण पाहणार आहोत. म्हणजे टोटल आतापर्यंत आपण 9 कर आकारण्यामागची उद्दिष्टे पाहिली. आजच्या तासामधलं दुसरं आणि एकूण कर आकारण्यामागचं 10वं उद्दिष्ट आपल्याला पाहिजे ते म्हणजे खरेदी शक्तीचे हस्तांतरण.
सरकारला खरेदी शक्तीचं हस्तांतरण घडवून आणावं लागतं. कर या साधनाच्या माध्यमातून सरकार निधी जमा करून जो पैसा, जो उत्पन्न जनता कमी उत्पादक साधनासाठी खर्च करू शकते, असा पैसा कर रूपाने, कर लावून तो सरकारकडे हस्तांतरित करता येतो. म्हणजे लोकांचे जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर सरकार कर आकारतं आणि हा कर अपरिहार्यपणे सरकारकडे जमा करावा लागतो. आणि हा जमा केल्यानंतर लोकांकडील खरेदी शक्तीचं हस्तांतरण सरकारकडे होतं. आणि असं खरेदी शक्तीचं हस्तांतरण जनतेकडून लोकांकडे झाल्यानंतर तो निधी सरकार अधिक उत्पादनक्षम क्षेत्रासाठी खर्च करतो. ज्या उत्पादन क्षेत्राची उत्पादन क्षमता अधिक आहे त्या उत्पादनक्षम क्षेत्रासाठी कर रूपाने जमा झालेला निधी सरकार वळवते आणि अधिक उत्पादनक्षम क्षेत्रासाठी, अधिक उत्पादन देणाऱ्या उद्योगामध्ये किंवा सेवा क्षेत्रामध्ये सरकार तो पैसा गुंतविते आणि अशा प्रकारे अधिक उत्पादनक्षम क्षेत्रासाठी त्या निधीचा वापर करते. आणि हा निधी कराद्वारे जमा झालेला असतो आणि सरकार तो निधी उत्पादक गुंतवणुकीसाठी खर्च करतं. त्यामधून सरकार उत्पादक गुंतवणूक वाढवतं आणि परिणामी देशामध्ये एकूण उत्पादन वाढतं, एकूण उत्पन्न वाढतं, उत्पादन वाढून उत्पादन क्षमता सुद्धा वाढते. कारण सरकार अधिक उत्पादनक्षम क्षेत्रामध्ये कर रूपानं प्राप्त झालेला निधी गुंतविते. त्यामुळे उत्पादन वाढून देशातील अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता सुद्धा वाढते. म्हणजेच त्या ठिकाणी खरेदी शक्तीचं हस्तांतरण, जनतेकडील खरेदी शक्तीचं हस्तांतरण कर आकारल्यामुळे सरकारकडे जातं. खरेदी शक्ती सरकारची वाढते आणि सरकार त्या निधीमधून अधिक उत्पादन देणाऱ्या उत्पादनक्षम क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवते. त्या क्षेत्रासाठी सोयीसुविधा निर्माण करून देते, यंत्रसामुग्री उपलब्ध करून देते आणि अशा प्रकारे खरेदी शक्तीचं हस्तांतरण जनतेकडून सरकारकडे होतं आणि सरकार त्या खरेदी शक्तीचा वापर अधिक उत्पादनक्षम क्षेत्रासाठी करून देशातील उत्पादन आणि एकूण उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच खरेदी शक्तीचं हस्तांतरण घडवून आणणे हा सुद्धा कर आकारण्यामागचा एक महत्त्वाचा उद्देश असतो. अशा प्रकारे आपण मागील 5 तासामध्ये कराची जी उद्दिष्ट आहेत ती प्रत्येक तासामध्ये 2-2 उद्दिष्ट समजावून घेण्यासाठी त्यावर सविस्तर चर्चा केली आणि या 5 तासामध्ये आपण कर आकारण्यामागची 10 उद्दिष्टे अभ्यासली आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.